नमस्कार सर्वांना. पहिली तर गोष्ट खूप मोठा व्हिडिओ होते सो YouTubeवरच मी शेअर करणार आहे. म्हणजे मार्केटमध्ये 5 वर्ष, 6 वर्ष घालवल्यानंतर एक गोष्ट रिअलाईज झाली. म्हणजे मार्केटने त्या गोष्टी मला रिअलाईज करून दिल्या, की एक म्हणजे चांगलं काय सगळं चांगलं चालू होतं, प्रॉफिट करत होतो. 2021 चा गोष्ट आहे. मग 2021 ची ही आहे, की मी प्रॉफिट वगैरे करत होतो. म्हणजे त्यावेळी असा सीन होता, की मेस नाही, असंच बाहेर खायचं दररोज. म्हणजे पैसे होते ना जवळ. त्यानंतर पण फुल एज्युकेटेड नव्हतो मार्केटमध्ये, ना एक्सपिरियन्स होता. सुरुवातीला कॅपिटल पण चांगलं घेऊन बसलो होतो. त्यानंतर जे होतं ते पैसे सगळं वॉश आउट. सगळे वॉश केलेत पैसे ते. त्यानंतर एक एक वडा घ्यायचा म्हणलं ₹10 चा, ₹8 चा, ₹10 मोस्टली होतं. ₹10 एक वडा घ्यायचा म्हणलं, तेवढे पैसे जवळ नसायचे. म्हणजे त्या कंडिशनवरून मी आत्ता स्वतःला बघतोय तर म्हणजे मी विचार करतोय की याला ह्या कशा गोष्टी पॉसिबल झाल्या. फक्त एकच गोष्ट आयुष्यातून काढून टाकली की गिव्ह अप. केलेलंच नाही आहे. ना इथून पुढं करणार आहे. ज्या गोष्टी होणार आहेत माझ्या आयुष्यात त्या सगळ्या चांगल्याच होणार आहेत आणि मी त्या चांगल्याच करणार आहे. त्यामुळं तुम्हाला एकच मला हे आहे, की मी ते तुम्हाला क्लासला या म्हणतोय, जॉइन करा म्हणतोय किंवा मी तुम्हाला रिॲलिटी सांगतोय मार्केटची, की मार्केटमध्ये हा बिझनेस आहे. 6 महिने, 1 वर्ष द्यावे लागतात. 6 महिने तरी तुम्हाला मार्केटचे बिहेव समजून घ्यायला द्यावे लागतात. मी तुम्हाला एक एज्युकेशन देऊ शकतोय. म्हणजे तुम्हाला मी एक स्ट्रक्चर सांगू शकतोय मार्केटमध्ये. म्हणजे तुम्हाला एक वे सांगू शकतोय. तुम्ही ह्या रस्त्याने जा. तुम्ही नक्की टार्गेटला पोहोचाल. मी तुम्हाला एवढं सांगू शकतोय. पण तिथपर्यंत जाण्याचं जे चालायचं तुम्हालाच आहे. तिथपर्यंत जाण्याचं जे काही कष्ट घ्यायचे तुम्हाला स्वतःला घ्यायचं आहे. मी फक्त तुम्हाला टीच करू शकतोय. मी तुम्हाला सपोर्ट करू शकतोय. हां. मी तर एक-एक म्हणजे आता भरपूर लोकं येऊन गेल्यात या वर्षात. त्यांचा मी लॉस कव्हर करून दिलाय. मला हे मोठं बोलून तुम्हाला काही सांगायचं नाही आहे. फक्त मला एवढंच आहे, की ती लोकं म्हणजे एवढी आता रिस्पेक्ट देतात आपल्याला. हं. म्हणजे एक वेळ अशी होती, की मला माझ्या घरातले रिस्पेक्ट देत होते, म्हणजे देत नव्हते. आत्तासुद्धा म्हणजे घरात बाहेर कुठे बोलू शकत नाही ना. घरात मी एक-एकदा बोलत असतो, "हां, मी ही गाडी घेणार, मी असं घर बांधणार, मी ह्या गोष्टी करणार." तर ते घरातली लोकं माझी चेष्टा करतात. हां. पण एक सांगतो, म्हणजे त्यांना असू दे, कोणालाही असू दे. मला माहिती आहे कोणीही सपोर्ट करत नाही आयुष्यात. कोणीही सपोर्ट करत नाही. ज्या लोकांना करतायत ती लोकं नशीबवान आहेत. पण मला तरी माझ्या आयुष्यात म्हणजे माझ्या घरच्यांनी सुद्धा सपोर्ट केला नाही. पण मी त्यांना ब्लेम करत नाही. ते त्यांच्या ठिकाणी बरोबर होते, ते त्यांच्या ठिकाणी योग्य होते. हं. आपल्यालाच एक हे असते, की एक मोठी अचीव्हमेंट करायची आहे, बिग अचीव्हमेंट करायची आहे. आणि मी त्यासाठी सगळ्या गोष्टी करत होतो. मी त्यांना ब्लेम करत नाही. म्हणजे त्यांच्यामुळेच आज मी सगळे दिवस बघायला लागलोय. त्यांच्या आशीर्वादानं सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात चांगल्या चालू आहेत. कर्मांवरती जास्त विश्वास आहे आणि कर्म पण आपले त्या लेव्हलचे चांगले आहेत. आणि मी करत आलोय आणि करतोय इथून पुढे आणि इथून म्हणजे आयुष्यभर माझ्या करतच राहणार आहे. जेवढं माझ्याकडून होईल तेवढी मी लोकांना मदत करत असतो. मी जास्त सोशल करत नाही. याचं कारण की उगाच लोकं ट्रोल करतात, की काय मदत करतोय आणि सोशल मीडियावरती हे करतो. त्यामुळे जास्त काही मी एकच व्हिडिओ टाकलेला होता माझ्या बर्थडेचा. तोच की म्हणजे ती व्हेज बिर्याणी मी लोकांना वाटत होतो, एवढंच. पण तुम्हाला एक सांगतो 2026 मध्ये मी अशा गोष्टी अचीव्ह करणार आहे ना, म्हणजे एवढं प्री प्लॅनिंगमध्ये सध्या मी आहे, की इमॅजिन करू शकत नाही तुम्ही. तुम्ही माझ्या घरातले, माझ्या जवळची लोकं कोणीच इमॅजिन करू शकत नाही. मी एवढं प्री प्लॅनिंगमध्ये आहे सध्या. आणि त्या गोष्टी होणार, नाही असं नाही. 100% त्या गोष्टी होणार. आणि जी लोकं सध्या माझ्याशी कनेक्टेड आहेत, माझ्या क्लासला आहेत, त्यांना मी एकच सांगतो, की तुमचा गुरु म्हणून, तुमचा मेंटर म्हणून मी काम करायला लागलोय आणि मी त्या लेव्हलनंच काम करणार. हं. ₹15,000 तुम्ही फी देताय, ही तुमच्या कष्टाचे पैसे आहेत आणि त्या कष्टाच्या पैशाची चीज करायचं काम तुम्ही माझ्याकडे दिलंय आणि ते मी 1001% मी ते पूर्ण करणार. हं. म्हणतात लोकं, की मार्केटमध्ये एवढं वर्ष द्यायला लागतात, तेवढं वर्ष द्यायला लागतात. पण कमी कमी वेळामध्ये तुम्हाला त्या गोष्टी काय सगळ्या गोष्टी डिसिप्लिनच्या आहेत. फक्त तुम्हाला डिसिप्लिन ठेवायचा आहे. तुम्ही डिसिप्लिन एकदा मेंटेन केला, की तुम्हाला कोण अडवू शकत नाहीत. फक्त डिसिप्लिन ठेवायचं आहे. बाकी सांगायचं एवढंच आहे मॉरल ऑफ द स्टोरी, की गिव्ह अप करू नका. कॉन्स्टंट राहा
आणि गोष्टी वर्कआउट होतात. तुमचं कष्ट केलेलं कधी ना कधीतरी तुमच्या तुमच्या मग तुम्हाला ते फळ देतंच. 100% देते. सो शांत राहा, डिसिप्लिन ठेवा, डिस्ट्रॅक्ट होऊ नका. मी ती चूक केल्या 2021ला तुम्ही करू नका. जे आहे ते सगळं तुम्हाला रिअल सांगतोय. अ, जास्त करून एकटं राहायचा प्रयत्न करा. ट्रस्ट कोणावरती ठेवू नका आणि ज्याच्यावरती ट्रस्ट ठेवताय, तो त्या ट्रस्टच्या शब्द वापरत नाही. मला आवडत नाहीत ते शब्द. पण त्या ट्रस्टच्या त्या कॅपेबल आहे का बघा तुम्ही. हं? आणि मगच त्या व्यक्तीवरती ट्रस्ट ठेवा. एखाद्या व्यक्तीकडे तुम्ही शेअर मार्केटचं किंवा कोणतं पण तुम्ही एज्युकेशन घेताय, त्या म्हणजे तो माणूस त्या ह्याचा आहे का? ते आधी म्हणजे त्याच्याकडून आधी ते माहिती घ्या. त्याला त्या गोष्टी विचारा. तुम्हाला माहिती नसेल तुम्ही YouTubeवर माहिती घ्या. हं? आणि मग तुम्ही त्याच्याशी कनेक्ट व्हा. माझ्याशीच व्हा असं नाही आहे. म्हणजे मीच मोठा ट्रेडर आहे, इथं असाच विषय नाही आहे. पण मी जे काय आहे ते तुम्हाला माहिती आहे. जे मला कनेक्टेड आहे त्यांना माहिती आहे मी जे काय आहे. सध्या मी वेळ देऊ शकत नाही आहे माझ्या झालेल्या बॅचमधल्या मुलांना किंवा आता जे कनेक्टेड आहेत किंवा पर्सनल ट्रेनिंगला आहेत त्यांना. मी त्यांच्याकडे थोडा वेळ मागितला आहे. कारण मी त्यांच्यासाठी गोष्टी बिल्डअप करायला लागलोय. सो एवढंच सांगणं आहे तुम्हाला की कनेक्टेड राहा. काही माझ्या चुका बोलण्यातून होत असतील, त्या चुका तुम्ही माफ करत चला. पण येणारे जे वर्ष आहेत, येणारे जे दिवस आहेत, ते माझ्या आयुष्यात, तुमच्या आयुष्यात चांगलेच असणार आहेत. आणि मी एवढा प्रयत्न करणार आहे, कारण मी ज्या गोष्टी सहन केल्यात, ती जर एखादा व्यक्ती जर सहन करत असेल, तर मला ते असं बघू वाटत नाही. सो सपोर्ट माझा आयुष्यभर तुमच्यासोबत राहणार. जोपर्यंत ह्या ह्या देहामध्ये जीव आहे, तोपर्यंत माझा सपोर्ट तुम्हाला असणार आहे कायम. आणि जितकं गोष्टी सोप्या करता येतील, जितक्या गोष्टी एकदम ग्राउंड लेवलला जाऊन तुम्हाला समजवता येतील, तेवढ्या मी समजवतोय. हं. अजून सुद्धा मला ग्राउंड लेवलला जाऊन समजवता येत असेल, तर मी तोही प्रयत्न करेन तुमच्यासाठी. सध्या सेटअपचा बिल्डअप चालू आहे सगळा. आता रूममध्ये थोडं इकडं साहित्य चालू आहे. तेही एकटाच बिल्डअप करायला चालू आहे. एक आहेत म्हणजे 1-2 लोकांनी मला मदत केली. त्यांना तेवढीच छोटीशी मदत केली त्यासाठी त्यांचं खूप खूप आभार आहे. आणि म्हणजे त्या गोष्टी सगळ्या बिल्डअप करायला लागलोय. पुण्यामध्ये होतो ते तुम्हाला सांगतो म्हणजे बोललो. थोड्या लोकांना बोललो त्या गोष्टी. त्यासाठी सुद्धा प्रयत्न चालू आहेत. म्हणजे स्वतःचे पदरचे त्यामध्ये पैसे गेल्यात. पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. जर त्यातून काहीतरी एक चांगला बेनिफिट होत असेल तर ठीक, जाऊ दे, काही विषय नाही. सो त्यामध्ये थोडंसं बिझी आहे आणि आता एक वीक झालं पूर्ण एकाच रूममध्ये म्हणजे जवळजवळ 16 तास 17 तास स्क्रीन टायमिंग आहे. म्हणजे एवढं त्या गोष्टींवरती वर्कआउट करत होतो आणि त्या मित्रानं मला सपोर्ट केलाय. तो सोशल होत नाही, पण त्याचं नाव मी घेणार नाही. पण भावा, थँक्यू सो मच मला एवढा सपोर्ट केल्याबद्दल. आणि म्हणजे मी इथपर्यंत आलो, ह्या गोष्टी सगळ्या अचीव्ह होत आहेत माझ्या आयुष्यात. म्हणजे मला असं ते म्हणजे हे व्हायला लागली की आपण ज्या कंडिशनमधनं आलोय आणि आपल्याला देव एवढ्या सगळ्या गोष्टी देत आहे. म्हणजे जी म्हणजे थोडे मी स्क्रिप्ट नाही आहे आपल्याकडे. सो ज्या माझं बोलण्यात काही गोष्टी रिपीट होतात. माझे बाबा शेतकरी आहेत. म्हणजे माझी परिस्थिती तेवढी चांगली नव्हती. पण मी असं काही मोठा झालेलो नाही. पण सध्या मी मोठा बनायला लागलोय आणि तेवढा माझ्याकडे कॉन्फिडन्स आहे की मी येणाऱ्या वेळेमध्ये खूप मोठा माणूस बनणार आहे. पण माझं पाय कायम जमिनीवरतीच असणार आहे. कारण त्या जमिनीनंच मला शिकवलंय की कसं वरती जायचं. सो कनेक्टेड राहा. हा पहिलाच माझा एवढा मोठा व्हिडिओ आहे ज्यामध्ये मी एक्सप्लेन होतोय. थोडंसं इमोशनल आहे कारण ज्या गोष्टी माझ्या आयुष्यात अचीव्ह होत आहेत. कारण जी ₹9,000 ची मी खरेदी केल्या ती माझ्या आयुष्यातली पहिली खरेदी होती, जी मी एवढी मोठी खरेदी केल्या. होतं इथून पाठीमागं पण 2 वर्षा पाठीमागं सुद्धा आपली होती, की एवढं आपण खरेदी करू शकत होतो. पण काही लोन होते, काही EMI होते. त्यासाठीच थोडंसं इकडं-तिकडं मी खर्च करत नव्हतो. शांत होतो. सोशल पण नव्हतो त्यावेळी. सोशल आता आहे थोडे दिवस झाले. एक 4-5 महिने झालं असेल सोशल. पण 4-5 महिन्यात पण आपल्याला खूप सारं प्रेम मिळालं. आपले थोडेच व्हिडिओ पडल्यात त्याच्यावरती तुमचं खूप सारं प्रेम मिळाले. 1-2 व्हिडिओ व्हायरल झाले. अजून इथून पुढे सुद्धा व्हायरल होतील. तुमचं प्रेम भेटेल असंच. एवढंच आहे.
सध्या एक स्क्रीन घेतली मी रिसेंटली, म्हणजे एक 50,000 रुपयाची स्क्रीन घेतली. म्हणजे मला त्याची किंमत तुम्हाला सांगायचं रिझन एवढंच आहे की माझी एक अशी वेळ होती की 50,000 म्हणजे आता खूप मोठी गोष्ट आहे. खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि सध्या ती गोष्ट मी अशीच घेतली की नाही ना, मला ती पाहिजेच आहे आणि मी घेणारच आहे. सेटअप बिल्डअप करणार आहे. सेटअप बिल्डअप पण सध्या प्रोसेसिंगमध्ये आहे. 2-3 तारखेपर्यंत 3 तारखेपर्यंत तरी होऊन जाईल 100%. फक्त ते जो टेबल आहे ना, तो त्यासाठीच थोडासा वेळ लागायला लागलाय. पहिला आधीचा सेटअप होता, छोटा होता. आता आहे आपलं देवाण दिले, सो मी त्यावरती थोडासा खर्च केला. असं झालं. पहिलाच मोठा व्हिडिओ आहे. होईल नाही, व्हायरलचा विषय नाही, पण जी लोक कनेक्टेड आहेत ती लोक बघू देत हा सॉरी बघू देत हा व्हिडिओ पूर्ण, एवढीच अपेक्षा आहे. आणि कन्सिस्टन्सी ठेवा, डिसिप्लिन ठेवा. हं? परत माझ्या सेटअपच्या ओपनिंगला माझ्या आईसोबत तुम्हाला व्हिडिओ मी पोस्ट करेनच. फक्त एक ॲडव्हान्समध्ये सांगतोय. म्हणजे खुश आहे मी, हॅप्पी आहे माझ्या आयुष्यात. खूप म्हणजे त्या गोष्टी अशा मी हा. हं. नाही, इमोशनल व्हायचं नाही, कारण झाले ते दिवस, इमोशनल व्हायचे दिवस गेल्यात आयुष्यातून. खूप इमोशनल होऊन आयुष्य जगलेलं आहे. म्हणजे एक असं वाटते, एक रिग्रेट फील होते की त्यावेळी माझ्या आयुष्यात एखादा मेंटॉर असता तर म्हणजे कधीच माझं आयुष्य सेट झालं असतं, एखादा मेंटॉर असता तर. मी एक मेंटॉरच नाही भेटला माझ्या आयुष्यात. आणि एक ट्रस्ट इश्यू असल्यामुळे मी कोणाला मेंटॉर केलाच नाही. हं. पण मी एक तुमच्या आयुष्यात मेंटॉर म्हणून काम करतोय. तर तुमच्या आयुष्यात एक चांगले दिवस बघायचं काम माझं आहे मित्रांनो. आणि मी 1001% त्यासाठी प्रयत्न करणार. हा असा तुमचा सपोर्टर राहू दे. थँक यू सो मच. चालेल.